कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ते घालात डबा आणते. आकाश, त्या क्लायंटची माहिती काढलीस का तू? हो दादा, म्हणजे नेटवरती थोडी माहिती सापडली आहे, पण काय गॅरंटी की ती माहिती खरी असेल? आय मीन टू से आजकाल तर काही अपलोड करता येतं, खोटे वेबसाईट सुद्धा बनवता येतात. अरे पण आपण काय करायचं मग? म्हणजे इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं? आपण एक काम करूया, त्या क्लायंटच्या बिझनेस प्लॅनवरती जाऊया किंवा कोणाला तरी पाठवूया. हां, ॲक्च्युली नाही, मी स्वतः जाऊन बघून येतो. उगाच दुसऱ्या कोणातरी डिपेंडंट राहण्यात अर्थ नाही. बरोबर. ते सगळी लवकरात लवकर करावं लागेल. आता 1-2 दिवसात अखिल कॉन्ट्रॅक्ट साईन करेल आणि एकदा काही डील लॉक झाली ना, मग सगळेच अडको. पण आकाश, आपण पुढची मीटिंग कधी करूया? मी लवकरच शेड्यूल करू आपण. ठीक आहे. झालं, आवरलं सगळं? येस. ठीक, तुम्ही येवा पुढे, मी डबा घरी घेऊन आलो. ओके, चल. आहो, लाडू दिले डब्यामध्ये, कडू आहेत पण पौष्टिक आहेत. संपवा सगळा डबा. हो, तर तुमचा हात लागल्यावर ते कडू असतील का? काहीतरीच काय तुमचं. तनयासाठी केलं, आईने करायला सांगितलं ना म्हणून केलं. आवडले असतील ना तिला खूप? तिच्या नाटकामुळे तुमचा व्याप वाढलाय. अहो, व्याप माझा वाढला असला तरी ताप तिला होतोय. दिवसातून 3-3 वेळा खाऊ घालतात आई. घ्या. आजचा दिवस चांगला जाणार. का? तुमचा हसरा चेहरा पाहिला. बाय. बाय. तेव्हा चक्रव्यूह भेदायची कला हा अभिमन्यू कुठून शिकला? आईच्या गर्भात. त्याला काय श्रीकृष्णाने म्हणजे त्याच्या मामाने शिकवलं नव्हतं काही? श्रीकृष्णाने ती विद्या सुभद्रेला सांगता सांगता अभिमन्यू आपल्या आईच्या पोटातून ते सगळं ऐकत होता. त्यामुळे तू जशी वागशील, जशी बोलशील, जशी वाचशील, जे ऐकशील ते सगळं तुझ्या बाळाला आपोआप अरे तू झोपते काय? उठ अगं, उठ. काय मी एवढं काहीतरी महत्वाचं सांगते, तू झोपते काय? सॉरी 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 आहे. सॉरी सॉरी म्हणे. आता सगळं परत पहिल्यापासून सांग. ते लाडू बनवायला सांगितले होते ना, हां बनवले. तू असं कर, तू हा लाडू खा. हे घे, खास केले तुझ्यासाठी. आई किती कडू या लाडूची. असं काढतात का तोंडात? खा. तू वेडी आहेस का? मेथीचे लाडू आहेत ते, कडूच लागणार पण पौष्टिक असतात. खा. दिवसात ना 3 लाडू तरी खायचेच. आकर. थोडं एक लिंबा एवढा लाडू आहे, संपवायचा. आई, आई हे बघा, बघितलं तुम्ही हे काय आहे? हे बघा किती जंक फूड आहे या बास्केट मध्ये. बाळासाठी चांगलं नाहीये इतकं जंक फूड. अगं तनया, काय हे? हा, मी तुला सांगितलं होतं ना असलं ते तेलकट तुपकट जंक फूड असलं काही खायचं नाही म्हणून. एक मिनिट, विशाखाने कसं काय आणून दिलं तुला? तिला आता फोन करून छापते चांगली. नाही, मी सांगितलं. तू अखिलला मला खूप क्रेविंग्स होत होते. हे पण चप्पत मी खाल्लं नाही त्यातलं काही. खरं चप्पत नाही ना खाल्लेलं? नाही. व्हेरी गुड. वसुंधरा, ते सगळं एका पिशवीत भर आणि कचरा कुंडीत फेकून दे. हो आई. आणि परत हे असल्या गोष्टी आपल्या घरात येता कामा नये, कळलं? अखिलला पण मी चांगलं बघून घेणार आहे. आई, हा लाडवांचा डबा इथेच ठेवत्या आणि हवं तर अजून एखादा भरवा तिला. खा ग तनया, पौष्टिक असतात. हा भरवते ना, कशी खात नाही बघते. मी बसली समोर. आकत आकत आ कर आ मोठा आ. आता एकच घास राहिला. एवढी कडू लाडू मला नकोय. मी वसूच्याच घशात घालते लाडू. शहाणी कुठली.
हा बाबा बोला ना. वसुबाळा, नाही म्हणजे लकीला भेटायची परमिशन मिळाली का तुला? हो बाबा, आजच काम झालंय आणि परमिशन पण मिळाली आणि मेलही आजच आलाय. मी पुण्याला जाते उद्या. पण वसुबाळा, नाही लकीला भेटायला जातेस, जरा सांभाळून, म्हणजे काळजी घे स्वतःची. आणि प्लीज वसू, जरा आकाशरावांना सगळं सांगून जातोय. बाबा नका काळजी करू, योग्य वेळ आली की नक्की सांगेन. आता सध्या त्यांना कामाचं खूप टेन्शन आहे. त्या कामामध्ये मला त्यांना टेन्शन नाही द्यायचं. मी उद्या पुण्याला जाऊन येते. बर, ठीक आहे. ओके. आई तू पुण्याला चाललीस? मी पण येतो पुण्याला. बानी अरे मी एकटी नाही चालली आहे. आजी आजोबांसोबत चालली आहे. आजी आजोबा आहे? मग खूपच मज्जा आहे. खूप दिवस मी त्याला भेटलो पण नाहीये. बानी बाळा, आता बघ मी जाणार आहे की नाही पुण्याला, मग बाबा इथे एकटा राहणार. मग बाबांची काळजी घ्यायला, बाबांकडे बघायला कोणीतरी पाहिजे की नाही. मग तुला थांबावं लागेल त्यांच्याकडे, है ना. तू आत्ता बाबांच्या पाठीशी उभं राहायचं आणि भविष्यात सुद्धा, कळलं? आई तुझं बरोबर आहे. मी घरीच थांबतो. तू जा पुण्याला. गुड बॉय. आई मी मोठी कधी होणार? म्हणजे असं मध्येच काय ग तुझं? मला मोठं व्हायचंय. का बरं? कारण लहान मुलांना सतत मोठ्यांचं ऐकावं लागतं. मग आम्ही मोठे झाले आमचं पण ऐकते ना सगळे. म्हणून जेव्हा केव्हा मोठ्यांचं भांडण होता ना, तेव्हा आम्हाला सांगतात जा इथे नका थांबू. अगं बाई, कोण म्हणतं बरं असं? आपली आजी. आजी? आपली आजी बाहेर अखिल काकाला ओरडतीये ना. मी समोर होती तर मला म्हणाले नको थांबू. लहान मुलांनी इथे थांबायचं नसतं, तू जा. ठीक आहे, काही नाही होत. आपलीच आजी आहे ना. तुम्ही दोघं अभ्यासाला बसा, मी पटकन आलेच. मी म्हणते तू आणलेसच कसं ते जंक फूड घरामध्ये? हा, कुणी काही सांगू देत रे, तुला कळत नाही? हा, डॉक्टरांनी त्या दिवशी सांगितलं होतं ना, आपण सगळे होतो ना तिथे. काय पण मी वसुंधरा, हे घे बाबा, पाहुणीला या भाज्या दे. आणि तू आधी नीट चेक करून घे. मागच्या वेळेला 2 भाज्या कमी होत्या ना, खूप ओरडली होती ती बाबा. बघून घे नीट. काय तुला काय झालं फिदी 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 हसायला? तो म्हणतो ना बघ म्हणून, मग बघ ना नीट. तू पण काय रे भास्कर, अवनी काय रागवेल? अवनीने हे सांगितलं की हे करायचं, ते सांगितलं की ते करायचं. बाळकोबा सांग का मी नुसता. तिन्ही पोरं म्हणजे ना बायकोचे बैल आहेत. एक जण भांडी घासतोय, हा जंक फूड आणून देतोय, आणि हा भाज्या आणतोय. उद्या बायकाने तुमच्या पाय चेपा म्हणलं ना तर तेही कराल तुम्ही. आई पहिली गोष्ट, मला वसुंधराने काम करायला नाही सांगितलं होतं. मी स्वतः त्यांची मदत करतो आणि मी पहिल्यांदा दोडीना गेले. म्हणजे करायचंच ना तू. आता पण भांडी घासलीच ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.